विकासाच्या नावाखाली आपण नेमकं काय गमावतोय? पैसा नाही, जमीन नाही, तर स्वतःचा जीव. नमस्कार, मी आर्यन पगार तुमचं स्वागत करतो लोकल बंधन मीडिया चॅनलवर. मुंबईमध्ये AQI इंडेक्स अनेकदा साधारण 200 ते 300 दरम्यान नोंदलं गेलं आहे, जे खराब ते धोकादायक या कॅटेगरीमध्ये येतं, स्पेशली दिवाळीच्या वेळी. न्यूज रिपोर्टनुसार दिल्लीमध्ये वाढलेल्या पोल्युशनमुळे लहान मुलांमध्ये गंभीर ब्रीदिंग प्रॉब्लेम, आजारपणाची सेन्सिटिव्हिटी आणि त्यांच्या डेव्हलपमेंटवर लॉंग टर्म परिणाम होत आहेत. सरकारी आरोग्य मंत्रालयाने पार्लमेंटमध्ये मांडलेले नंबर सांगतात की दिल्लीमधील 6 प्रमुख सरकारी रुग्णालयामध्ये 2022 ते 2024 या काळात एकूण 2,04,758 अॅक्यूट रेस्पिरेटरी इलनेस ARI चे केसेस नोंदले गेले आहेत. यापैकी 30,420 लोकांना हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केलं गेलं आहे. ही वाढ हवा प्रदूषणाशी डिरेक्ट संबंधित आहे, असं आरोग्य मंत्र्यांनी स्पष्ट सांगितलंय. अक्रॉस इंडिया हेल्थ इन्शुरन्स क्लेम्स मध्ये पोल्युशन रिलेटेड केसेस वाढत आहेत, स्पेशली दिल्ली आणि मोठ्या सिटीजमध्ये, जिथे कॅन्सर, श्वासान आजार आणि हृदयरोग वाढले आहेत. त्यामुळे पेशंट क्लेम्स मध्ये मोठी वाढ होत आहे. आजचा विषय फक्त बातम्यापुरतं सीमित नाही, तो थोडक्यात आपल्या जीवाशी जोडलेला एक गंभीर प्रश्न आहे. देशाचा कॅपिटल दिल्ली आणि इकॉनॉमिक कॅपिटल मुंबई हे दोन महानगरे भारताच्या प्रगतीची प्रतीक मानले जातात. हाय राईज बिल्डिंग्स, मोठ्या इंडस्ट्रीज, वाढणारं ट्रॅफिक आणि चाललेला विकास. पण ह्या विकासाच्या किमतीत आज या सिटीजमध्ये राहणारे नागरिक शुद्ध हवा गमवत आहेत. प्रश्न असा आहे की दिल्ली मुंबईमधील प्रदूषण मुळे नेमकं किती आणि कसा लॉस झाला आहे? हे प्रदूषण वाढलं कसं? आणि अजूनही वेळ असताना ही परिस्थिती बदलता येईल का? दिल्ली आणि मुंबईमधील पोल्युशन सिच्युएशन आज खूपच गंभीर बनली आहे. दिल्ली गेल्या काही वर्षात जगातील मोस्ट पोल्युटेड सिटीजमध्ये पहिल्या रँकवर राहिला आहे. विंटर सीझनमध्ये दिल्लीमधील AQI अनेकदा 400 ते 500 च्या पुढे जातो, जो आरोग्यासाठी अत्यंत धोकादायक आहे. मुंबईची सिच्युएशन पूर्वी कंपॅरेटिव्हली चांगली समजली जात होती, कारण समुद्राजवळ असल्याने प्रदूषण वाहून जाईल असं समज होतं. पण गेल्या काही वर्षात मुंबईमध्ये सुद्धा कन्स्ट्रक्शनची संख्या, व्हेकल्स आणि इंडस्ट्रियल एमिशन्स प्रचंड वाढल्याने अनेक भागात AQI धोकादायक लेवलला पोहोचला आहे. आज दिल्ली मुंबईमध्ये श्वास घेणं हे नॅचरल न राहता जणूच एक धोका बनत चालला आहे. आजमा, लंगचे डिझिजेस, हार्ट डिझिजेस, स्ट्रोक यासारख्या गंभीर आजारांच्या केसेसमध्ये मोठी वाढ झाली आहे. डॉक्टरांच्या मते पोल्युटेड एअर लंग्सवर सर्वात जास्त परिणाम करतात आणि त्यातून कॅन्सर सारख्या आजारांचा धोका सुद्धा वाढतो. वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनच्या रिपोर्टनुसार भारतमध्ये दरवर्षी 16 ते 17 लाख लोकांचे मृत्यू हे थोडक्यात किंवा इनडायरेक्टली हवा प्रदूषणाशी संबंधित आहे. ही फक्त आकडेवारी नाही, तर लाखो कुटुंबांची दुःखद कहाणी आहे. या पोल्युशनचा जास्त परिणाम लहान मुलं आणि सिनियर सिटीजन्सवर होताना दिसतोय. दिल्लीमध्ये अनेक वेळा पोल्युशन लेवल इतकी वाढली गेली आहे की गव्हर्नमेंटला स्कूल बंद ठेवायचा निर्णय घ्यावा लागला. रिसर्चमधून असं दिसून आलं आहे की दिल्लीमधील मुलांची लंग्स ग्रोथ ही स्वच्छ हवेत राहणाऱ्या मुलांच्या तुलनेत कमी आहे. याचा अर्थ असा की प्रदूषण फक्त आज नाही, तर फ्युचर जनरेशनला पण अफेक्ट करणार आहे. मग प्रश्न असा आहे की हे प्रदूषण नेमकं का वाढलं? यामागचं पहिलं आणि मोठं कारण आहे वाहनांची अतिशय वाढ. दिल्ली आणि मुंबईमध्ये करोडो वाहने रस्त्यावर धावत आहेत. पब्लिक ट्रान्सपोर्टपेक्षा प्रायव्हेट व्हेकल्सचा वापर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. जुनी डिझेल व्हेकल्स, ट्रॅफिक जॅम्स, सिग्नलवर तासांतास अडकलेले वाहतूक यामुळे मोठ्या प्रमाणात धूर हवेत मिसळतो. दुसरं मोठं कारण आहे अनऑथराइज्ड बांधकामं, हाय राईज बिल्डिंग्स, मेट्रो प्रोजेक्ट्स, रस्त्यांची रुंदी. विकासाच्या नावाखाली चालणाऱ्या या कामांमुळे प्रचंड धूळ हवेत मिसळते, पण त्यावर कंट्रोल ठेवण्याचे नियम अनेकदा पाळले जात नाहीत. इंडस्ट्री आणि एनर्जी प्रोजेक्ट्स हे सुद्धा पोल्युशन वाढण्यामागचे महत्वाचे कारण आहेत. कोयला आधारित पॉवर प्रोजेक्ट्स, रिफायनरी, केमिकल इंडस्ट्रीज याच्यातून निघणारा धूर आणि घातक वायू वातावरणात सोडले जातात. मुंबईमधील चेंबूर, तुर्भे, ठाणे परिसर आणि दिल्लीच्या बाहेरचा इंडस्ट्रियल पट्टा यामुळे हवा अधिक विषारी बनत चालली आहे. विंटर सीझनमध्ये हा धूर दिल्लीच्या हवेत मिसळतो आणि पोल्युशनची लेवल प्रचंड वाढते. हे पोल्युशन अचानक वाढलेलं नाहीये, तर हे हळूहळू आणि प्लॅनिंगच्या कमतरतेमुळे वाढत गेलं आहे. विकासाच्या रेसमध्ये पर्यावरणाकडे दुर्लक्ष केलं गेलं आहे. कायदे आणि नियम कागदावर आहेत, पण त्यांचं इम्प्लिमेंटेशन कमजोर आहे. गव्हर्नमेंट, राजकीय विल पॉवर
आणि नागरिकांची जबाबदारी या तिन्ही स्टेजेसमध्ये फेलियर दिसून येतोय. या पोल्युशनमुळे अनेक गंभीर घटना घडल्या, तरीही हे पोल्युशन कंट्रोलमध्ये आलेलं नाही. मुंबईमधील चेंबूर आणि धारावी परिसरमध्ये ब्रीदिंग प्रॉब्लेम असलेले पेशंट्स खूप वाढले आहेत आणि हा रिपोर्ट आहे बीएमसी कडनं. जागतिक बँकच्या रिपोर्ट्सनुसार एअर पोल्युशनमुळे भारताला दरवर्षी जीडीपीच्या साधारण 8% पर्यंत इकॉनॉमिक नुकसान सहन करावं लागतं. याचा अर्थ असा की फक्त आरोग्य नाही तर देशाचा इकॉनॉमिक स्टेट पण कमजोर होत आहे. मग प्रश्न उतरतो, ही परिस्थिती बदलता येईल का? मला असं वाटतं की हो, पण त्यासाठी ठोस ऍक्शन पाहिजे. सरकारने पब्लिक ट्रान्सपोर्ट अधिक सक्षम केलं पाहिजे, इलेक्ट्रिक व्हेकल्सला प्रोत्साहन दिलं पाहिजे आणि प्रदूषण करणाऱ्या इंडस्ट्रीजवर कठोर कारवाई केली पाहिजे. त्याच्यासोबत नागरिकांनी सुद्धा आपली जबाबदारी ओळखली पाहिजे. अननेसेसरी व्हेकल्सचा वापर टाळणे, कचरा जाळणे बंद करणं, झाडं लावणे आणि नियम मोडणाऱ्या विरुद्ध आवाज उठवणे हे अत्यंत गरजेचं आहे. शेवटी मला फक्त एवढंच म्हणावंसं वाटतंय की दिल्ली मुंबईच्या प्रदूषण हे फक्त पर्यावरणाचा विषय नाही, तर तो आपल्या अस्तित्वाचा प्रश्न आहे. आज आपण निर्णय घेतला नाही तर उद्या शुद्ध हवा ही फक्त श्रीमंताची सोय राहील. विकास पाहिजे, प्रगती पाहिजे, पण ती श्वास गमवून नाही. आता निर्णय आपल्या हातात आहे. तुमच्या पण एरियामध्ये जर अशी काही गोष्टी होत असतील ज्याच्यानी पोल्युशन वाढतंय तर कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.